सो हे बघा, व्हॉट इज दिस यार, दिस इज हॅवन हॅवन हॅवन. ये वा कोकण आपलोच असा, व्हॉट इज दिस. मागे बघा, मागे माझ्या. बट ॲक्च्युली रिअलिटी आंबा मी तिथे फक्त आंबा तिथे ठेवला आहे, बाकी हे सर्व आंबे आहेत ना पहिल्यापासून आहेत, जसं की तुम्हाला आता पुढे बघितल्यावर कळेल. हे बघा, आणि पुढे तर अजून आहे. तुम्ही जर व्हिडिओ कंटिन्यू वॉच तर अशा प्रकारे. आईच्या गावात व्हॉट द फरान यार, व्हॉट इज दिस भाई, दिस इज हेवन. हे बघा, येवा कोकण आपलं असं आपण मुंबईला हे विकत घेतो, आणि इकडे बघा कोणी बघत सुद्धा नाही या आंब्यांकडे. बघा ना, कोकण आहे, कोकण हा आपला अरे भाई ग भाई, वाट संपल्या संपत नाही, त्याच्यावरती आंबे असणारे संपल्या संपत नाहीत. मंगळवारी वटपौर्णिमा आहे, तर त्यासाठी आंबे, अळू, करवंद, वॉटेवर काही काही गोष्टी लागतात. सो मम्मी मला म्हणाले की जा आंबे घेऊन ये. सो मी आलो आंब्याखाली. तर त्यातला हा पार्ट 2ची व्हिडिओ आहे. पार्ट 1 ह्याच्यावर अपलोड केले, ती सुद्धा बघा, आणि त्याच्यानंतर मग ही व्हिडिओ बघा पार्ट 2. आता जस्ट आहेत ना, बाबूदाचे बाबा आले होते, म्हणजे बाबूदाचे पप्पा. सो ते सुद्धा घेऊन गेले ते आंब्याखालून आंबे. सो मला वाटत नाही जास्त आता आंबे मिळतील की नाही मिळतील, तर आपण प्रयत्न करूया. मिळाले तर मिळाले, आपल्याला जायचं काय, आपण प्रयत्न तर करायचा. सो आता आपण आलो इथे आतमध्ये बारेवांच्या वाडीच्या इथे. नो बाबा वाडीशी नाहीत, म्हणजे असं नाही की ते ओरडतील म्हणून बघतो आहे की नाही. अरे बापरे, काय यार झाली ते. ॲक्च्युली मी दाखवतो तुम्हाला. मी हा बघा मागे तुम्हाला दिसते, मी गोवणमधून जातो आहे. गोवण म्हणजे काय, म्हणजे दोन्ही बाजून कवाडी असते, सॉरी दोन्ही बाजून कुंपण असते बघा, असं जवळ बघा. ह्या साईडला कुंपण आहे, ह्या साईडला कुंपण आहे, मधून वाट असते, त्याच्यातून गुराविरांची वाट असते, त्याशिवाय त्याला गोवण असं म्हणतात. तर अशा प्रकारे. आईच्या गावात व्हॉट द फरान यार, हा आंबा आहे की काय आहे तुम्हाला माहीत नाही. मला व्हिडिओ एकदम फुल 1040 मध्ये बघा, म्हणजे हाय क्वालिटी व्हिडिओ आहे. तुमच्याकडे आता कमीमध्ये दिसत असेल, सो हाय क्वालिटी करून बघा. आईच्या गावात हे आंबे पडलेत की काय. ओ बाय, म्हणजे आता आतमध्ये जातो मी, पण मी ज्याच्यासाठी आले तो आंब्याचं हे पुढे आहे, बट हे दुसरं हे करवंद पण खाव्यामध्येच. असम असम. हे आंबे बघा काय लागलेत. कुठला आंबा बघा, हे आंब्याचं झाड आहे. आता या बेटीतून दिसत नाही, हा तर बघा अडकलाय, बघितलात आता सुद्धा आंबा पडला वाऱ्याने. हा बघा, हा आंबा तर वरती अटकलाय, आणि खालती तर नुसती वसरण पडले. वसरण म्हणजे काय, ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळला असेल, नसेल कळला तर पुन्हा एकदा सांगतो. वसरण म्हणजे काय, खूप प्रमाणात खाली पडले, त्याला वसरण असं म्हणतात. मग ती कसली असू शकते, आंब्याची वसरण असू शकते. अरे बघा ना यार, नुसता कचरा आहे जो. जातो इकडून, चला. तर वसरण म्हणजे आंब्याची असू शकते, अळूचं वसरण असू शकते. ह्याच्यानंतर एक व्हिडिओ अपलोड केले, ती अळूची खाली गेलो होतो, तिथे सुद्धा वसरण पडली होती. तर ती व्हिडिओसुद्धा बघा तुम्ही, तुम्हाला आवडेल बघायला. व्हॉट इज दिस भाई, दिस इज हेवन. हे बघा, येवा कोकण आपलं असं आपण मुंबईला हे विकत घेतो, आणि इकडे बघा कोणी बघत सुद्धा नाही या आंब्यांकडे. बघा ना, म्हणजे मला अक्षरशः पाय टाकायला सुद्धा जागा नाही. पाय असा टाकू, असा टाकू, असा टाकू. आईच्या गावात हे आंबे म्हणायचे की काय हे बाबू. कोकण आहे, कोकण हा आपला अरे भाई ग भाई, वाट संपल्या संपत नाही, त्याच्यावरती आंबे असणारे संपल्या संपत नाहीत. चालायला जागा नाही आता, काय आंब्यावर पाय देऊ. आईच्या गावात यार, क्या ही बोलूँ मैं, क्या ही बोलूँ इनके बारे में, क्या ही बोलूँ यार. इधर से आपण यूटर्न लेत आहे. हे गुरांनी बाटे वगैरे काढलेत. बाटा काढणे म्हणजे पाय दिला की असा बाटा निघतो. सो ही अशी गोवण कंटिन्यू होते पुढे. आपल्या पुढे आहे बघा, करवंद पण आहे तिथे. हे बघा किती करवंद आहे ते बघा. आणि अरे बाय बाय, इकडे इकडे आहेत आहेत आंबे, ओके. बट त्याचबरोबर इकडे मी इकडून कुठून कसाही जाऊ शकतो. आईच्या गावात काटा घुसला जो. बघा मी इथनं आलो ना, वरती कर्दीचा काटा होता, डोक्याला लागला, बट जास्त काय लागला नाही. हे बघा ना तुम्ही यार, मला राहत नाही, मी खातो. हाच आजचा आंबा आहे. सो ह्याला चाबा मारतो मी आता. ऐगो खतरनाक यार. मला थांबा, आता आंब्याला चावा मारला, कुठली फिलिंग आली माहिती का, लॉकडाऊनची फिलिंग आली सिरियसली. कारण काय ना, आपण कोकणी माणूस आहे, बट आहे ना कोकणात आपण आयुष्य जगत नाही. आपण पैसा कमवण्यासाठी आहे ना मुंबई पुणे ह्या शहरात राहतो, आणि कधीतरी गावी येतो असं, आणि मग आपल्यावर स्टेटस टाकतो कोकणी कोकणी. बट रिॲलिटी सांगू मला, इवन आहे ना, मी आहे ना व्हिडिओ खरं खरं सांगतो. आणि आपण हापूस वगैरे आपण बोलतो कोकणी, आमच्याकडे हापूस एवढा, पण सिरियसली आपण कधी जास्त हापूस खात नाही. माझी जर रिॲलिटी मी सांगतो, बाकीचे लोक विकत वगैरे घेऊन खात, पण आपण जास्त कधी खात नाही. जर एक दुसरा मिळाला तर कुठे, पण लोकांना. आणि हे आंबा आहे ना, म्हणून मी तुम्हाला बोललो की आता आहे ना, मला आंब्याला जस्ट चाबा मारला लॉकडाऊनच्या आठवणी. कारण लॉकडाऊनमध्ये एवढी मजा केलेली ना आपण, बट लोकांचे हालसुद्धा झाले. सो पुन्हा आता
चालू झालं आहे मुंबईला, असं केसेस वाढलेत. सो काळजी घ्या, कारण का प्रत्येकाला वाटते, माझ्यासारख्याला वाटते लॉकडाऊन लागावा, बट दुसऱ्या बाजूने विचार केला तर लॉकडाऊन नाही लागावा, कारण का अशा केसेस वाढल्याच नाही पाहिजेत. एनिवे तो विषय वेगळा आहे. सो आता आपण इकडे बघूया. आता काय झालं माहिती आहे, रिअलिटी सांगतो. आंबा एक खाल्ला, 2 चावे मारले, रस प्यालो वगैरे वगैरे आणि टाकून दिला. बिकॉज आपल्याकडे आता हे बघा ना, म्हणजे जिथे हात डोळे बंद करून हात टाकला तरी आंबा गावणार माझ्या हाताला लागणार आहे. सो जसं बोलतात ना, जेव्हा आपल्याकडे खूप काही असतं तेव्हा त्या वस्तूची, गोष्टीची, माणसाची किंमत राहत नाही आहे. तशातला प्रकार आहे आणि युनिव्हर्सल प्रूफ आहे. सो आता तो टाकून दिला आहे, कारण माझ्याकडे आता चॉईस खूप आहेत ना. बट त्या बाबतीत मी असं नाही करणार. त्या बाबतीत म्हणजे कुठल्या बाबतीत तुम्हाला समजून जावा. सो जाऊ दे, तो नको, पर्सनल गोष्टी नको. सो आपला कंटेंट हा आहे. ओके. सो मला वाटलं काका घेऊन गेलेत, आंबे मिळतील की नाही भेटतील, पण यार काय तरी मला वहिनी म्हणाल्या होत्या, अरे घेऊन किती घेऊन जाणार. हां बघा ना, आणि हे आजचे आंबे आहेत, हे बघा, हे चीक वगैरे वरती, हे बघा, हे सर्व म्हणजे चांगले हे ऑलमोस्ट आहेत ना. आजचे पण खूप आहेत म्हणजे आंबे. तुम्ही यार म्हणजे काय बोलू यार. बघा ना, कोकण डेझर्ट हॅवन, इथे फांदी सुद्धा तुटून पडलेली आहे, वांदराही पडले असतील. इथे कोकण सॉरी, हा एक पुसावा आहे, आय थिंक पुसावा आहे. सो पुसावा ओरडतो या. खूप आंबे यार, खूप आंबे. चला आता वेळ झाला तर आपण जमूया, बिकॉज खूप वेळ झालाय. नमस्कार. मला आता माहीत नाही मी तुम्हाला दिसतोय की नाही दिसतोय. सो मला वाटतं बसतो मी. सो आता हे बघा, मी आता मच्छर वगैरे खूप चावतात पावसात अशा, कारण की इकडे पालापाचर पुसतो ना, त्याच्यापासून मच्छर बनतात. सो जाऊ दे यार, सांगायला खूप काही तुम्हाला. आपला जो कंटेंट आहे त्याच्यावरती बोलूया. आता मी सोबत कोणाला आणले नाही, मोस्टली छकुली किंवा संचितला वगैरे. सो आता व्हिडिओ काढायला कोण नाही, मोबाईल स्टँडला लावलाय आणि तुम्हाला दाखवत होता आंबे वगैरे. सो हे आंबे वगैरे कधीचे काही माहीत नाही मला, बट आपण ते ओळखायचे असतात, कधी कुठला आंबा कधीचा आहे. ओके. सो अशा प्रकारे आपण आता आंबे जमूया. हा आंबा आजचा आहे, सो गेला पिशवीत. हा सुद्धा आजचा आंबा आहे, सो हा सुद्धा गेला पिशवीत. हा आंबा नाही. हा सुद्धा आजचा आंबा आहे, खाऊया जरा. मस्त. इनफ. एका आंब्याला फक्त 2-3 चाबे बस. हा बघा, हा पण मस्त आंबा आहे. एक चावा मारूया आणि ह्याची टेस्ट घेऊया. इनफ. आंबा याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. एक कापा आंबा, एक नॉर्मल आंबा. नॉर्मल आंबा जो आहे, कात्री काढली आणि ह्याचा जो मांस असतो ना तो आंब्याला राहिला, तर तो कापा आंबा जसं घ्यायला राहिलाय. बट जरी कात्री काढली आणि कात्रीसोबत जर त्याचा मांस गेला तर तो कापा आंबा नाही. याचा आंबा खाण्याची पद्धत, असा हात पुसला, हा असा फासला. रिअलिटी सांगतो मला ना, हे भाई आपले इमेज काय लोक बोलतील, काय करते काय, याचा मला काय फरक नाही पडत. असे आंबा खायची पद्धत असते कोकणातली. सो आता पाऊस सुद्धा आला, चला आपण जाऊया घरी. खूप आंबे मिळालेत, अजून पुढे आपण बघूया. हे बघा, आता खूप सारे आंबे मिळाले इथे. आता इथे आंबे खाऊन पोट भरलं. इथे सुद्धा आंबे खूप पडलेत. मग आता इथे चॉईस कसं करायचा, आंबा चांगला वगैरे वगैरे. सो पहिलं यायचं, यातला एक आंबा उचलायचा, आजचा आंबा आहे. ओके. सो त्याला असा एक चाबा मारायचा, दुसरा सुद्धा चाबा मारायचा, तिसरा चौथा सुद्धा चाबा मारायचा आणि बघायची टेस्ट कशी आहे.
आणि त्याच्यानंतर मग आपण चॉईस करायचं, आपल्याला आवडलं तर घ्यायचं नाही तर नाही घ्यायचं. सो आपल्याला आहे, सो आता यातले चांगले चांगले आंबे निवडायचे. ओके, सो हा सुद्धा हा चांगला आहे बट आजचा नाही आहे, हा आजचा आहे, हा पण आजचा आहे. सो हे गेले पिशवीत. म्हणजे आता कुठले कुठले आंबे उचलले यार. हा सुपर हा कच्चासारखा वाटतोय. सो थोडा आपण पिके पिके बघूया. हा सुद्धा आजचा आहे, हा सुद्धा घेऊया, पिशवीत गेला हा. त्यानंतर हा सुद्धा आजचा आहे बट हा नको आपल्याला, हा आजचा आहे. सो हा सुद्धा पिशवीत टाकूया. खूप आंबे म्हणजे खूप चिक्कर. हे बघा हा पण खूप चांगला आहे, ललांटी आहे. सो हा सुद्धा गेला पिशवीत. बघा ना कचरा. मला खूप लोक बोलतात यार तो आंबे वगैरे आणत नाही, कोकणातला वगैरे वगैरे. अरे भाई मी कसं आणणार यार, इथे मुंबईला येणं म्हणजे खूप हालत असते, किंवा गावी येणं, किंवा गावावरून मुंबईला येणं खूप हालत असते. बिकॉज हे सामान वगैरे घेऊन कसं जायचं यार. तर तुम्हाला पाहिजे तर यावा माझ्या गावी आणि हे बघ घ्या, तुम्ही खावा, किती खायचे तेवढे खावा. ओके, सो आणि तुम्हाला बोललेलो मगाशी मी एक की तुम्हाला मी बिटकी आणि आंबा ह्याच्यामध्ये कंपॅरिझन करून दाखवेन. सो माझ्या हातात ह्या आंबा, ह्या आंब्याचा माझ्या मित्राचा आंबा आहे, अक्षयचा. सो तुम्हाला कंपॅरिझन करून दाखवतो बिटकी आणि आंब्याचा. ओके, सो वेट, जस्ट वेट तुम्हाला इथेच दाखवतो. हे बघा, जसं की तुम्हाला मी मगाशी म्हटल्यामुळे तुम्हाला कंपॅरिझन करून दाखवेन. सो हे आहे आंबा आणि बिटकी ह्याच्यामधला कंपॅरिझन. हा जो मध्ये आहे तो आंबा आहे आणि बाजूला त्याच्या बिटकी आहेत. ओके, सो आता मी हे तुम्हाला अजून एक सांगतो, ही मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे असं दाखवत नाही की बाबा हे बिटक्या कुठून तरी आणल्या आणि जमा केल्या आणि ते ठेवल्या आणि तिथे बाजूला आंबा टाकला असा. बट ॲक्च्युली रिअलिटी आंबा मी तिथे फक्त आंबा तिथे ठेवला आहे, बाकी हे सर्व आंबे आहेत ना पहिल्यापासून आहेत. जसं की तुम्हाला आता पुढे बघितल्यावर कळेल. हे बघा, आणि पुढे तर अजून आहे. तुम्ही जर व्हिडिओ कंटिन्यू वॉच करताय तर तुम्ही पुढे बघितलं असेल, कचरा आहे, कचरा, नुसता कचरा. तर हे असतं दोघांमधला फरक. आंबा मोठा असतो साईजना आणि बिटकी असते ही छोटी असते. तर अशा प्रकारे हे झालं आंबा आणि बिटकीमधलं कंपॅरिझन. आणि ही लॉंग व्हिडिओ बनवली मी, जर तुम्ही बघितली नसेल तर चॅनल विजिट करून बघा. ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे, हे बघा आतमध्ये बघ आंबे म्हणजे एवढे पडलेत, मरणाचे आंबे पडलेत की उचलू कोणता, पिशवीत कोणता टाकू, खाऊ कोणता, काय वॉटर. तर ही लॉंग व्हिडिओ बनवले. तर लॉंग व्हिडिओ बघितली नसेल तर ती सुद्धा चॅनल व्हिजिट करा आणि चॅनलला व्हिजिट करून ती व्हिडिओसुद्धा बघा. #कोकणी मार्क्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, अशा प्रकारे मी पिशवी भरली आहे आंब्याने. ओके, आणि घरी जाता पाऊससुद्धा आलेला आहे, खूप नाही, नॉर्मल आला आहे. दॅट्स वाय मी बोलतो सुद्धा आहे. आणि मला आतमध्ये आता अजून एक तुम्हाला सांगतो. तुम्हाला बाहेरून एक व्हिडिओ दाखवली आंब्याची, आंबे खूप पडले. सो आता ती आतमध्ये मुद्दाम जातो. आता माझी पिशवी तर भरली आहे खूप, बट जरी तुम्हाला दाखवण्यासाठी मी आता जातो ते आतमध्ये सुद्धा. हे कंपाऊंड जावं लागेल, बारे बाबांच्या कंपाऊंडातून. सो जातो मी, तर पाहत राहा पुढे असंच. तिथे सुद्धा काय धमाल मजा मस्ती येते. सो कीप वॉचिंग. #जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा प्रकारे मी वाड्याजवळ आलो. हे वाड्यात जाण्याची कवाडी ही अशा प्रकारे. सो हिला बांधलेली नाही, आता पावसातून कोण नाही बांधत, कारण गुरं कोण सोडत नाही ना. सो गुरं वगैरे कोणी येणार नाही आहे. सो अशा प्रकारे हातावर वाडा पण दाखवतो मी. हे बघा पानंसुद्धा वगैरे साफ कचरा काढलेला आहे इकडे. सो पानं वगैरे बाजू बघा इकडे सरडा गेला. सो फास्ट दाखवतो मी, कारण व्हिडिओ मोठी नको व्हायला. अरे बापरे, बाबाने आंबा त्याला आंबाच घेऊन जातो. चला आंबा उचलला, चला पिशवीत त्याच्या मारी टोपी. आता इथे वाऱ्यात गुरं आहेत की नाही, आहेत. फ्लॅश चालू करूया. #बाला अँड काला. हाय गाईज, व्हॉट्सअप गाईज. काय पाहिजे, आंबे पाहिजे? आंबे वगैरे गुरं आवडीने खातात, बट आता आपल्याकडे वेळ नाही तेवढा खूप सांगण्यासाठी. सो आपण व्हिडिओ ही करूया, तिकडे जाऊया. हे गुरांसाठी पडलो असतो, हे गुरांसाठी पाणी. ओके, आणि गुरांची शेणकं आहे, कारण बाबांची गुरं वगैरे जास्त आहेत. सो ही एक शेणकं ही करंटमध्ये चालू आहे. ओके, त्याच्यानंतर ही इकडे आहे अजून एक शेणकं दुसरी. हा एक आंबा बघा केवढा आहे साईजने. आता कोकणात खूप सारं आहे काय तुम्हाला दाखवण्यासाठी यार, बरं तर व्हिडिओ खूप मोठी होईल म्हणून मी फास्ट जातो आणि जेवढं दाखवायचं आहे तेवढं दाखवतो. मला तुम्हाला हेच दाखवायचं आहे की हे बघा, इथे काय झालं आहे, ते चूल केली आहे, ते बिया भाजलेल्या आहेत. सो आपण पुढे जाऊया. अशाच प्रकारच्या रिअल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव कोकणी मार्क्या. तुम्हाला फास्ट हो माय गॉड, याच्यात नागोबा असेल आणि मला येऊन चावला बिवला तर, बट चावणार नाही, बिकॉज आय एम प्युअर सोल, गुड सोल. ओके, सो कॅरी ऑन. गवत वगैरे वाढलं यार, अमेझिंग. मला वाटतं याच्यात झोपून लोलावं. मनातल्या रिअल फील. ॲक्च्युली आय एम नेचर ॲडिक्टेड. ओके, सो हे बघा, व्हॉट इज दिस यार, दिस इज हॅवन. चला अशा प्रकारे आपण त्या पिशवीत ठेवलेली आहे. आणि आपण आता काय पिशवी आपल्याला उचलायची नाही आहे. सो आता आपण जो भेटेल त्याला चाबा मारायचा आणि टेस्ट घ्यायची. हां, हे बघा, आता इथे कोण माणूस नाही, हात पडला, जस्ट हात पडला आंबा. सो आता तुम्हाला जस्ट पडला त्याचा प्रूफ पण नाही तो. हे बघा चिक्सुद्धा बघा कुठे आहे, मला बघतोय काय करतोय कळत नाही. चिक्सू आता करतोय हे बघा, जस्ट आत्ताच पडला, आवाज आला, तुम्हाला बघितला असेल. चावा मारतो याला.
आता काय झालं बघितलं, मी चाव मारला इकडून आणि इकडून जरा तिच्या आईला मच्छर चावा लागला. हा इकडून चाव मारला, इकडून तुतारी उडाली त्याची रसाची. आता परत चावतो मी जोरचा. आंबा खाण्याची ही पद्धत असते रिअलमध्ये. खा. पाऊस पण पडतो मागे, तुम्हाला दिसा असेल थोडा. मेले आताच्या ज्या मच्छर असतात जोरात चावतात तिच्या आयला. तिच्या आयला मच्छर पण आंबे वाटले जातात. येवा कोकण आपलोच असा. व्हॉट इज मागे बघा, मागे माझ्या. तुम्हाला आवाज येत असेल पावसाचा. पाऊस येतोय, भिजतोय. डोंट वरी, बिकॉज नेचर आहे. आणि नेचर लवर म्हणजे असा नसतो की बाबा हे पाऊस आला, हे म्हणजे काही वेळ असते. जाऊ दे आता, बोलाय फ्लोमध्ये खूप काही बोलूया. अरे आंबेच आंबे वाटत. आता आंबा वाढला. हे बाटा खाला. दॅट इज द रिअल कोकणी मॅन. बरं यार आंबे घेऊ का हे पण? गेले मच्छर पण चावला. थांबा काय काय दाखवू तुम्हाला यार. हे आंबेच आंबे नुसते यार. पाऊस पण आलाय, भिजू दे, मोबाईल भिजू दे, मी भिजतो. बा पाऊस पडतोय आणि आंबे सुद्धा खूप काय आहे बघा. आपण ताजा तवा नाही, ताजा तवा नाही बघा. ताजा तवा म्हणजे आता जस्ट पडलेला. अरे यार सगळेच आता पडलेले आहेत यार. लय भारी आंबे यार. काय करू मी, मरतो एक एक चावा मारतो. असं असं असं. त्या आईला मुंबईला गेलो ना, दर जेवताना दोन चार खाईन हो. बट काय म्हणतो माहिती आहे मी, साला हे घेऊन जाऊ कशी यार. सर्वच आईला पिशवीत घेऊन जा. काय ट्रेनमधनं जाताना मारामारी असते आणि मी काय आता ट्रेननीच जातो, बस वगैरे काय जात नाही मी. आणि ते खूप वेळ जातो. हे आंबे म्हणायचं की काय म्हणायचं यार. हे बघा हा पण एक चांगला आहे यार. म्हणजे प्रत्येक आंबा बघतोय ना चांगला इसला ना घेऊसा वाटतो. बट आता काय करू काय मी यार. हे बघा हे पण मला घेऊशी वाटतं. तिच्या आईला पिशवीत टाकतो घेऊन. त्या आईला जेवढं घरात नेन, खाल्ले तर खाल्ले, नाही तर नाही खाल्ले. त्या आईला काय करू. चला जा खूप आंबे यार मला. आता कधी कधी मी कॅमेऱ्यासुद्धा बघत नाही आहे. सो काय दिसतंय काय नाही मला माहीत नाही. बट तुम्ही मला जे घ्यायचं आहे ते म्हणजे तुम्ही. अबे यार काय कुठले आंबे घेऊ. सगळेच आंबे चांगले आहेत. बट मला इथं जरा एक मनाला भावला होता. सो तो ह्या अँगलनी दिसला होता. असा कुठला होता रे तो. हा बघा हा जरा मनाला भावला होता आंबा. हा नको, हा नाही. जे मनाला भावतं ना ते करून टाका. बिकॉज आवर लाईफ इज टेम्पररी, नॉट परमनंट. ओके. सो जे आहे ते टेम्पररी आहे. तो त्याचा आनंद घेत जा. अरे माय म्हणजे काय करू यार. नको यार. मोहात अडकलो तर अडकून राहीन. आंब्यांचा मोह असू दे किंवा लाईफचा मोह असू दे. सो आपण मोहात नाही अडकायचं. जेवढं जे काही आहे आपल्याकडे त्यात समाधान राहायचं. आणि अशी प्रकारे पिशवीला असा हे मारायची, पाठीवर घ्यायचं आणि चालत राहायचं. आपली राह पे. ओके. थोडंसं असं वेगळंच काय जे काय मनात येईल ते. तर अशा प्रकारे मी चाललो आहे. तर व्हिडिओला व्ह्यूज तर येतात, लाईकसुद्धा येतात. बट कमेंट नाही आहेत. कारण का लाईक इज ओके आणि कळतसुद्धा नाही लाईक कोणाची येते. ओके. सो कमेंट करा. कमेंट करायला मला कळतं. कारण मेल आय डी असतो त्याला, त्याच्यातून कळतं मला की कोणी कमेंट केले. सो जर माझ्या परिचयाची जर व्यक्ती असेल तर खूप छान वाटतं, खूप छान वाटतं. आणि बाहेरची असेल तर ओके कोणतरी नवीन आलं आहे. बट जर आपल्या परिचयाची असेल ना तर मी एवढा खुश होतो ना. तुम्ही झाला व्हॉट्सअपवरती रिप्लाय आता बबलू संकेत व्हिडिओ खूप भारी आहेत वगैरे. पण तिकडे आहे ना मला छान तिकडेही वाटतं. बट जर ती कमेंट यूट्यूबला जर आली ना, त्याच्या आयला केसा आंबा होता ना. सो दात ते केस आहेत ना दातात अडकलेत. सो बोलताना एक सारखी जीभ लागते ना, तो कसं तरी वाटतंय. सो जाऊ दे. आपण कुठे होतो. सर कमेंट जर यूट्यूबला आली ना तर मला खूप भारी वाटतं. आणि वाटतं म्हणजे वाटतंच आहे रिअलमध्ये. आणि मी असं काही नाही, कोणती जरी लव तरी कमेंटमध्ये केला तरी त्याला रिप्लाय देतो मी. नॉट ओनली लाईक, त्याला रिप्लायसुद्धा देतो. सो करा मला कमेंट, मला आवडेल. आणि व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगूया. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आणि ह्याच्यानंतर मी एक व्हिडिओ अपलोड करणार आहे. मे बी केलीसुद्धा असेल. अलूखाली गेलो होतो.
आणि सेम ॲज इट इज आता जसं की आंबे जसे वसरण पडली होती ना तशी अलूची सुद्धा वसरण पडली आहे. तर अलू तुम्हाला माहीत नसतील तर ती व्हिडिओसुद्धा बघा. आता मी खूप घाईघाईत आहे, सो मला काय बोलावं, कुठे बोलावं, कसं बोलावं काहीच कळत नाही आहे. बट आपला कंटेंट तर तुम्हाला आवडत असेल बिकॉज चॅनलची ग्रोथ चांगल्या प्रकारे आहे. कारण जे आता नाही सांगत मी. चला आई ग, हात पण दुखायला लागला माझा यार, ठेवून असा स्टँड पकडून. सोनकवडा याला, सोनकवडा तुम्हाला माहीत नसेल. अरे यार म्हणजे व्हिडिओ खूप लॉंग होईल, त्याच्यामुळे तुम्हाला आईला हीच व्हिडिओ 10 मिनिटाची आहे आणि ते कातलातल्या बिटकी आली पण व्हिडिओ खूप मोठी झाली. सो टाईम वेस्ट नाही करत, चालेल मे बी पार्ट 2 मध्ये बनव. चला बाय बाय. जास्त काय सांगत नाही, चॅनल व्हिजिट करा. बाय बाय गायज, बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.